अखंड हरिनाम सप्ताह आणि या सप्ताहाच्या निमित्तानं अशी जागराची सेवा ही जरा सांगू. खाली आले मग सर. हां बस आजची जागराची सेवा विशेष करून दीपोत्सव असल्यामुळं अगदी अर्धा तासामध्ये आपण ही सेवा आटोपणार आहोत. राहिलेला विषय पुढे कीर्तनामध्ये आपण पूर्ण करू. चिंतन करत असताना जरा आवाज बघा धुमायला लागले. माईकचा आवाज. अमानित्व अदंभत्व अहिंसा क्षांतिरार्जवम आचार्य उपासनम शौचम स्थैर्यमात्मविनिग्रह. एक शेवटचा ज्ञानभूमिका असावी. या ज्ञानभूमिकेसाठी आपण या श्लोकाचं नियोजित वेळेमध्ये चिंतन, विशेष करून संतपद आणि मागणीपद हे अभंग कीर्तनामध्ये शेवटच्या दिवशी घेतले जातात. हा एक सांप्रदायिक नियम आहे. ज्या नियमानं आपण चालतो तो नियम अखंडितपणे चालवणं हाच आपला जीवनाचा उद्धारक मार्ग असतो. फार मोठ्या लोकांनी जे घालून दिलेले नियम आहेत ते नियम जीवापाड पाळणं, मला काहीतरी वाटतं म्हणून बोलणं, मला काहीतरी वाटतं म्हणून सांगणं, याच्यापेक्षा संतांना काय वाटतं, संतांना काय सांगायचं आहे हे सांगणं अत्यंत महत्त्वाचं आहे. भगवंताला प्रश्न विचारलेला 12व्या अध्यायामध्ये होता आणि त्याच्यावर भक्तियोग सांगितला. आणि तो भक्तियोग सांगत असताना पुढं पुन्हा एक प्रश्न असा तयार झाला की येतो धर्मे अमृतमिदम यथोक्तम परिविपासार्थी श्रद्धदाना मत्परमा भक्तास्ते तीव मी प्रिया. असं भगवंत ज्यावेळेला बोलतात त्यावेळेला ही भक्ती करण्यासाठी, ही उपासना करण्यासाठी, ज्ञान टिकण्यासाठी कोणकोणत्या गोष्टींची आवश्यकता असते, गरज असते, हे 13व्या अध्यायामध्ये सुरुवातीपासून सांगायला सुरुवात केली. इदम शरीरम कौंतेय क्षेत्रमित्य भिधीयते एतद्वेति तं प्रभु क्षेत्रज्ञ इति तद्विदः. या श्लोकानं सुरुवात केली. आणि हे शरीर जे आहे हे साधनेमध्ये व्यक्त करत असताना, साधनेमध्ये व्यतीत करत असताना आपल्याला कोणकोणत्या गोष्टींची गरज आहे, त्याच्याशिवाय हे पूर्ण होत नाही, याची एक यादी आपल्याला या श्लोकामध्ये दिलेली आहे. हा 7वा श्लोक आहे. अमानित्व अदंभत्व अहिंसा क्षांतिरार्जवम आचार्य उपासनम शौचम स्थैर्यमात्मविनिग्रह. अशी ही साधनं सांगण्यासाठी भगवंत प्रवृत्त झालेले आहेत. आणि त्याच्यावर ज्ञानोबा माऊलींनी 300च्या वर ओव्या अशा एका पाठोपाठ एक भाष्यरूपानं आपल्या समोर ठेवल्या की नेमक्या कोणकोणत्या गोष्टी आपल्याजवळ असतील तर आपण परमार्थामध्ये सिद्ध होऊ शकतो, याची एक उकल या श्लोकामध्ये दिलेली आहे. कारण आपल्याला सामान्य उदाहरण देतो म्हणजे लक्षात येईल. ऊसाची भरणी मला करायला जायचं आहे. ऊसाची भरणी करायला जात असताना कोणकोणत्या गोष्टींची गरज आहे तर पहिल्यांदा 2 बैल पाहिजे, जू पाहिजे, सापत्या पाहिजेत, वालं पाहिजे, नांगरी पाहिजे, त्याला लावलेली फळी पाहिजे. आता एवढं सगळं झालं आणि पुढं मालक जो मारणारा आहे तो पाहिजे. ही साधनं आहेत. लक्षात येतं का बघा. म्हणजे नांगरी, जू, बैल हे साधनं आहेत. ही साधनं असतील तर संध्याकाळी आपण म्हणू शकतो की बाबा माझ्या ऊसाची भरणी पूर्ण झाली. लक्षात येतं का बघा. आता ही साधनं जी आहेत ती साधनं जमवावी लागतात. 2 बैल आहेत, 2 वेगवेगळ्या प्रकारचे आहेत. मग आता ती बैलांची प्रकार वेगळेच आहेत. एक इकडं वळते, एक तिकडं वळते, त्यांना परत ते वजवावं लागतं. आता मागं येतोय तुम्हाला. ज्या वेळेला बैलाला वजवायचं असतं त्यावेळेला ते थोडासा पाय इकडं टाकत असतं, तिकडं टाकत असतं. मग त्याला खुट्ट्या मारतात, ज्वात. आणि त्या ज्वात खुट्ट्या मारून त्याला वळू बाजूला जाऊ देत नाहीत. मग काही वळीव टाकायचा प्रयत्न करतात. मग जरा लांबडी कुट्टी मारायची. मग ते वळीव टाकत नाही. आता हे एकाच वेळी पहिल्याच प्रयत्नामध्ये कुठलीही बैल आऊत ओढत नाहीत व्यवस्थित. त्यांना थोडं इकडं तिकडं जावं असं वाटत असतं. हा स्वभाव आहे प्राण्याचा. मनुष्य हाही प्राणीच आहे. त्याला जावं असं वाटतं. त्याला मात्र वळणावर आणण्यासाठी त्याला आमच्या ग्रामीण भाषेमध्ये शब्द आहे वजवायचं असतं. वजवलं तर ते मग नीट चालतं, त्रास देत नाही. आणि वजवलं नाही तर ते कायम त्रास देतं. अध्यात्मात पण तसंच आहे. वजलेलं बैल चांगलं असते.
नुसतं वजवायचं म्हटलं तर आयुष्य असं अखंड जाते, तरी काही जण वजवत नाहीत. ते काय आता बैलाच्या पलीकडलं असते, ते काय सांगण्यासारखं नाही. आणि ह्या सगळ्याची प्रवृत्ती या एका श्लोकात दिली आहे. मी माझ्या पदरचं काही सांगत नाही, जे भगवद्गीतेचे संदर्भ आहेत, शास्त्राचे संदर्भ आहेत, ते संदर्भ आपल्याला देऊन आपल्याशी बोलतोय. त्या बैलांना वजवलेलं आहे. मग वजवलेलं बैल म्हणजे भरणी का? नाही, त्याला जू पाहिजे. दोन बैलांना एकत्र संधान साधण्यासाठी काय पाहिजे? जू पाहिजे. आता जुआबरोबर सारथ्या पाहिजेत, कारण त्याला व्यवस्थित बांधता आलं पाहिजे. त्याच्याबरोबर वालं पाहिजे, कारण नांगरी जर जोवाला बांधायची असेल तर त्याच्यासाठी वालं हे एक मधलं साधन आहे. आता ते साधन पण विचित्र आहे. त्या वाल्याला एटा घालता आलं पाहिजे, गाठी मारून चालत नाहीत. जर गाठी मारल्या तर रोज एक वालं घालायला लागेल, म्हणून त्याला एटा घालायचं असतं. ते वालं 10-10 वर्षापर्यंत चालतं. म्हणजे पूर्वी हातावर वाकाचं वालं जे असायचं 10-10 वर्षापर्यंत काय व्हायचं नाही. लक्षात आलं का बघा? ते वालं लागायचं, त्याला एटा घालण्याची कला ती लागते. आणि त्यानंतर एवढं सगळं झालं की मग आता पाठीमागं कसलेला आवत्या लागतो. आता कळते का बघा? कसलेला आवत्या पाठीमागं असेल तर भरणी व्यवस्थित होते, नाहीतर खोडवी काढत जातो. ती नांगरी कशी लागेल सांगता येत नाही. हे उदाहरण ज्याला कळलं त्याला सगळी साधनं पुढची कळतात. लक्षात येतं का बघा? म्हणजे मी आधीच पहिल्यांदा सांगतो की टीका कोणावरही मला करायची नाही आहे. मला फक्त अध्यात्मासाठी, परमार्थ ज्ञानासाठी कोणकोणत्या साधनांची गरज असते एवढंच मला सांगायचं आहे. कारण याच्यावरच आधारित पुढचा अभंग असतो. कारण कीर्तन आणि प्रवचन याच्यामध्ये एक अनुसंधान असतं. ते म्हणजे आमचे वडील सांगायचे नेहमी, सद्गुरू बापू महाराज तळाशीकर कायम बोलायचे की जो प्रवचनामध्ये विषय झालेला आहे तोच कीर्तनामध्ये पूर्ण करता आला पाहिजे किंवा पूर्ण केला पाहिजे. कीर्तन कोणत्याही वक्त्याचं असू दे किंवा प्रवचन कोणत्याही वक्त्याचं असू दे, तोच विषय. हा भाग का? एकदा आम्ही विचारलेला प्रश्न होता हा, की असं का? तर वक्ते वेगळे जरी असतात, रोज वक्ते वेगळे असतात, पण श्रोते तेच असतात. आणि वक्त्यासाठी सप्ताह नसतो, श्रोत्यांच्यासाठी सप्ताह असतो. तुमच्या लक्षात आलं का बघा? तुम्ही महाराजांच्यासाठी, उद्धव महाराजांसाठी सप्ताह करायचा नाही, गावासाठी सप्ताह करायचा असतो. सप्त्यामध्ये महाराज पोचता कामा नाही, सप्त्यामध्ये गाव पोचलं पाहिजे. हे ध्यानात येतं का बघा? आता ही तिखट भाषा आहे माझी थोडीशी, काय परखड बोलतो ना मी, जे लोकांना लागतं ते. कारण मान सन्मानामध्ये अडकलेली माणसं आपण आहे. आणि मान सन्मानामध्ये अडकल्यामुळं भजन केलं आणि जाताना नारळ नाही दिला तरी सुद्धा रुसणारी माणसं आहेत. चाल म्हणायला दिली नाही तर माणसं रुसतात. यांच्या गावाला गेलो, मला चाल म्हणायला दिली नाही. मग आता पद्धत अशी झाली, कीर्तनात चाल काय, चालीत कीर्तन हा एक संशोधनाचा विषय आहे, म्हणजे डिग्रीचा नाही, PhDचा विषय. कीर्तनामध्ये चाली म्हणायच्या का चालीमध्ये कीर्तन करायचं, हा रोज आमच्या समोर असणारा यक्षप्रश्न. माझ्या तर समोर रोज यक्षप्रश्न असतोय की नेमकं आता काय करायचं. आता परवाच एका गावामध्ये कीर्तनला गेलो, 16 गावची लोक. आता चाली 16 दिल्यानंतर 2 तास माझं काहीच काम नाही. म्हटलं काही अडचण नाही, आपला अभंग सांगतो, चाली म्हणा, जे विठ्ठल करतो, रिकामं झालं. सोपं आहे ना ते, म्हणजे वक्त्यालाही ते सोपं करून ठेवले. पण आपल्याला एक सांगतो की पाठीमागची परंपरा जी आहे ती परंपरा अशी होती की तळासकर महाराजांची कीर्तन ऐकलेली अनेक मंडळी तुम्ही आहात. तळासकर महाराज पहिलं चरण स्वतःच म्हणायचे, मधलंही स्वतःच म्हणायचे आणि शेवटचं चरण सुद्धा स्वतःच म्हणायचे. हे असं का? त्याच्यामुळं चिंतन वाढतं. त्याच्यामुळं काय होतं? चिंतन वाढतं. आणि चिंतन ज्या वेळेला वाढतं त्यावेळेला चिंता करण्याची आवश्यकता नसते. म्हणून अध्यात्मासाठी, परमार्थासाठी, आपली उन्नती व्हावी याच्यासाठी हे सप्ते असतात. 7 दिवसामध्ये विषयवार वर्गीकरण असतं आणि विषयवार विषय ऐकायचे असतात 7 दिवसामध्ये. आणि विषयवार ऐकल्यानंतर पुढच्या वर्षासाठी आपण ती साधना दररोजची करायची असते. आणि म्हणून त्याच्यासाठी कोणकोणत्या साधनांची गरज आहे हे अगदी थोडक्यात सांगितलं आहे. अमानित्व हा एक शब्द वापरलेला आहे, अमानित्व. अमानित्वम म्हणजेच न मानित्वम इति अमानित्वम हा संधी आहे. संधीमध्ये एक अत्यंत महत्त्वाचा आहे, तो म्हणजे समास. हा संस्कृत व्याकरणामध्ये येणारा शब्द
हा नय तत्पुरुष समासाने येतो. न मानित्वम इति अमानित्वम. लक्षात येते काय बघा. म्हणजे अमानित्व म्हणजे काय? मानाची इच्छा नसणे. लक्षात आलं का बघा. मी साधनेसाठी सांगालोय. मानाची इच्छा असताच कामा नये. मानाची इच्छा ज्या ठिकाणी तयार होते त्या ठिकाणी अगदी कोणतीही गोष्ट केली तरी तो अपमानच वाटतो. तुमच्या ध्यानात येते का बघा. आता सामान्य गोष्ट सांगतो. मला वाटते लग्न सराई चालू झालेली आहे आणि लग्न सराईमध्ये काही पाहुणे रावळे मिळून करायचं असतं लग्न. आता पैसा झालाय भरपूर त्यामुळे स्वतंत्र करता ज्याचं त्याचं लग्न. पण आपल्याला माहिती असावं की आत्तीनं काहीतरी घेतलेलं असतं मुलीच्या. लक्षात येतं का बघा. मुलाच्या मामाने काहीतरी घेतलेलं असतं. असं काहीतरी जमवाजमव करून लग्न. मग भांडी एकाने घेतलेली असतात, कॉटगादी एकाने घेतलेली असते, तिजोरी एकाने घेतलेली असते. आता हे सगळं समुदाय सगळा जमवलेला असतो आणि लग्नविधी पार पडायला चालू असतो. आता लग्नविधी पार पडल्यानंतर आपल्याकडे माहिती आहे की त्याचा आहेर ठेवायचा असतो. म्हणजे कॉटगादीवरचा पलंगावरचा आहेर आहे तो तिथे नेऊन ठेवायचा असतो. शिदोरीवरचा आहेर तिथे ठेवायचा असतो. ज्यानं दुर्डी करून आणली त्यांचा आहेर त्या ठिकाणी ठेवलेला असतो. भांड्यांचा आहेर त्या ठिकाणी ठेवायचा असतो. आता ही परंपरा आहे, म्हणजे मान सन्मान. पण अलीकडल्या 10 वर्षामध्ये अमानित्व वाढलं. का वाढलं माहितीये का? आम्ही 10,000ची भांडी घेणार आहे, त्याला साजेसा पेरावा घ्या. काय शब्द आहे? आम्ही 10,000ची भांडी घेणार आहे, त्याला साजेसा पेरावा घ्या, असं पाहुण्यांना निरोप दिला जातो. ह्या अमानित्व. समजा तिथं एक 150 रुपयाची साडी जर ठेवली, 10,000ला 150ची कोण ठेवत नाही, पण ठेवली तर तो मान आहे की नाही? मला सांगा. मान आहे की नाही? मान आहे. पण तो मान स्वीकारला जातो, पण नाक मुरडत स्वीकारला जातो. ते कमीत कमी एक 10 ठिकाणी बोलून दाखवलं जातं. 10,000ची घेतली आम्ही आणि 150 रुपयाची साडी. लक्षात येते का? 10 ठिकाणी बोलत आहे का नाही व्यवहारात आमचं? सांगा. म्हणजे जिथं मान सन्मान बाजूला ठेवून 2 जीवांचं ऐक्य व्हावं, सुखी संसाराची गाडी सुरुवात व्हावी, त्याच ठिकाणी आमचा सन्मान केलेला असतानाही मूल्यमापनामध्ये येतो, मोजला जातो. परमार्थही तसंच आहे. परमार्थामध्ये मला बोलवलं नाही, मला विचारलं नाही, मला सांगायच्या आधीच केलं. या सगळ्या गोष्टी परमार्थामध्ये अनुकूलतेकडे नेत नाहीत, प्रतिकूलतेकडे नेतात. ते कोणाच्या दृष्टीनं? गावाच्या दृष्टीनं नाही, त्याच्या दृष्टीनं, जो असेल कोण त्याच्या दृष्टीनं. म्हणून साधना आहे. सप्ताह करणं ही साधना आहे. ही साधना एकट्याची नाही, सगळ्यांची साधना आहे. अखंड गावाची मिळून साधना, याला सप्ताह असं नाव आहे. आणि ही सामुदायिक साधना आहे. वर्षभर आम्ही काय रोज एकत्र येऊ शकत नाही, पण किमान या 7 दिवसामध्ये आम्ही एकत्र येऊ शकतो आणि ही साधना आपण करू शकतो. मग त्या ठिकाणी पाहिजे का आपल्याला मान? मानाची गरज नाही. किंबहुना असा एक नियम आहे की ज्या ठिकाणी प्रवचन कीर्तन किंवा साधना पारायण वगैरे चाललेलं आहे, ज्यांना वाचता येतं त्यांनी पारायणला बसावंच, पण ज्यांना वाचता येत नाही त्यांनी ऐकायसाठी बसावं. ध्यानात येतं का बघा. नाहीतर कळत नसणाऱ्या महिला सुद्धा, कळत नसणारे पुरुष सुद्धा मालिका बघतात का नाही सांगा? त्या मालिकेचा आपला काय संबंध असतो का? तरी 9:30 वाजेपर्यंत जेवण थंड होईपर्यंत आपण बसतो की नाही ऐकायला. आता ते त्याच्यापेक्षा हे चांगलं आहे की नाही? त्याच्यापेक्षा पारायण चांगलं आहे की नाही? त्याच्यापेक्षा हरिपाठ चांगला आहे की नाही? त्याच्यापेक्षा काकडा चांगला आहे की नाही? कारण साधना असते. रोजचा हरिपाठ, रोजचा काकडा, रोजचं पारायण हे आमच्या वेळेवर असतं, आपल्या वेळेवर. पण सप्ताहातलं जे काकडा असतो तो ठरलेला वेळ असतो, त्या वेळेमध्ये चालू होतो. म्हणून ती साधना आहे. अमानित्व बाजूला ठेवून, माणीपणा बाजूला ठेवून, सन्मान बाजूला ठेवून एकाग्रतेनं एके ठिकाणी यावं. पुढे सांगितलेलं आहे अदंभत्व. न दंभत्वम इति अदंभत्वम. हे सगळे नय तत्पुरुष समासातले सगळा श्लोक आहे. न दंभत्वम, दंभपणा असताच कामा नये. अदंभत्व म्हणजे दंभपणा असणे. बघा, दंभ म्हणजे अहंकार. मी गेलो नाही तर प्रवचन होणार नाही, मी गेलो नाही तर कीर्तन होणार नाही, हा पहिला महाराजांनी असणारा दंभ असतो. लक्षात येते का बघा. मला तारीखच अजून दिली नाही, हा महाराजांचा असणारा दंभ आहे. लक्षात येते का बघा. मला अजून कुठं तारीख दिली नाही, मला अजून कुठं बोलवलं नाही, मला अजून कुठं फोन केला नाही, मला अजून पत्रिका द्यायला कोण आलं नाही,
हा महाराज लोकांचा दंभ आहे. लक्षात येते का बघा. वाटलं नाही वाटलं त्यांना तुमचं ऐकायचं नाही, बंद केलं, काय उघड आहे, घ्या ना ज्ञानेश्वरीने बसा घरात. लक्षात येते काय बघा. म्हणजे आम्ही दंभ असताच कामा नाही. एखाद्या दिवशी नाही सांगितलं ठीक आहे, काहीच हरकत नाही. काही लोक फोन करून विचारतात, म्हणजे मी टीका करतो अजिबात, मी पहिल्यांदा सांगितले नम्रपणे. काही लोक फोन करून सांगतात महाराज आमचं कीर्तन आहे का यावर्षी. त्यांना वाटलं ना ठेवतील, त्यांना आवडलं नसेल नाही ठेवणार. लक्षात येतं का बघा. म्हणजे दंभ कुठंपर्यंत येतो. मग माझं जर ऐकावंच असं लोकांना वाटत असेल तर तुझी साधना तेवढ्या पद्धतीची पाहिजे, कारण साधनेनं दंभ निघून जातो. म्हणून पंढरीच्या लोकांनाही अभिमान, पाया पडे जन एकमेका. वारकरी संप्रदायामध्ये परमोच्च बिंदू असणारा, शिखर बिंदू असणारा एकच नियम की नाही अभिमान. हा दंभ अभिमान तयार करतो, आणि दंभ अभिमान ज्यावेळेला तयार करतो त्यावेळेला देव जवळ असलेला सुद्धा लांब जातो. माणसं तर सोडूनच द्या. ध्यानात येतं का. पुढे सांगितलेलं आहे ते म्हणजे अहिंसा. मी फक्त शब्दांचे अर्थ सांगत चालू आहे, अजून श्लोक पूर्ण सांगितलेलाच नाही. कारण श्लोक सांगायचा झाला तर या प्रत्येक एका शब्दावर एक प्रवचन, एका शब्दावर एक प्रवचन. बघा ताकद असली बसायची तर मी सांगायला हरकत नाही. कारण तुमच्या गावामध्ये म्हणजे इथं आपल्या गावामध्ये जगद्गुरू तुकोबारायांचं चरित्र मी पहिल्यांदा सांगितलं होतं. पहिल्यांदा जगद्गुरू, तुम्हाला आठवते काय बघा. जगद्गुरू तुकोबारायांचं पूर्ण डिटेलमध्ये चरित्र आपण 9 दिवस घेतलेलं होतं. याच गल्लीमध्ये 9 दिवसाचं चरित्र घेतलेलं होतं. त्यावेळेपासून आजपर्यंत प्रत्येक वर्षी किमान 3 ते 4 संतांची चरित्र गावोगावी माझी असतात, अस्खलित पूर्ण. आणि 21 संतांची चरित्र आजपर्यंत पूर्ण झाली. आणि प्रत्येक वर्षी 2-3 असतात. बघा तुम्ही युट्यूबला सर्च करा, तिथं येईल माझं चरित्र. तिथं संतांचं सांगितलेलं चरित्र हे येईल तिथं ऐकायला. म्हणून मला अभिमान बेलेवाडीबद्दल कायमचा असतो. कारण चोरगे तात्याने फक्त मला विचारलं होतं की करूया का आपण, आणि या ठिकाणी मला वाटतं तुळसकर महाराज त्यावेळेला ठेवूया म्हणले, आपण करूया म्हणलं, काहीच अडचण नाही. पहिलं वहिलं चरित्र झालं. आणि या पहिल्या चरित्रातून आपल्याला इतका बोध प्राप्त झाला की अनेक मंडळी, अनेक लोक जुळले गेले. दंभ जर अंतःकरणामध्ये तयार झाला तर अनेक गोष्टी आपल्याकडून बाजूला होतात, बाजूला सरकतात. मला पुढे इथे पुढे या पुढे. अनेक गोष्टी आपल्यापासून बाजूला जातात. म्हणून दंभ अंतःकरणामध्ये असताच कामा नये. जर अंतःकरणामध्ये दंभ तयार झाला तर साधना होत नाही, भक्ती होत नाही, उपासना होत नाही. एवढंच नाही, दंभ झाला तर ज्ञान सुद्धा टिकत नाही. लक्षात येतं का बघ. म्हणून आपला विषय चाललेला आहे, देव जवळ असला तरी सुद्धा दंभ तयार झाला की देव सुद्धा बाजूला जातो. मग माणसं सोडून द्या, संत सोडून द्या, दंभाजवळ संत येतच नाही. आणि मग आपल्याला सांगितलेलं आहे की अहिंसा. जर अहिंसा ही 2 प्रकाराची असते, एक अंतःकरणामध्ये असणारी अहिंसा आणि दुसरी बाह्य स्वरूपाची अहिंसा. एक आहे ती म्हणजे शरीरानं होणारी अहिंसा, दुसरी आहे वाणीनं होणारी अहिंसा, आणि तिसरी आहे मनानं होणारी अहिंसा. शास्त्र आपल्याला प्रमाण आहे, काया वाचा म्हणे झाला विष्णुदास, काम क्रोध त्याशी बाधेची न. लक्षात येतं का बघा की काया वाचा आणि मनानं जर आपण भगवंताचं दास्यत्व स्वीकारलं तर अहंकार नावाची गोष्ट येत नाही. विश्वास तो करी स्वामीवरी सत्ता. ईश्वरावर सुद्धा सत्ता गाजवण्याची पात्रता आपल्या अंतःकरणामध्ये तयार होते. फक्त अहिंसा ही 3 प्रकारानं आपल्याकडून होताच कामा नये. हिंसा झाली की अहिंसा तिथून बाजूला जायला चालू होते. ध्यानात येतं का बघा. पुन्हा मी आपल्याला सांगितलेलं आहे की आपलं जे उदाहरण घेतलेलं आहे ते उदाहरण शेवटपर्यंत आपल्याला न्यायचं आहे. आता मग शांती आर्जवम. शांती अत्यंत सोपी आहे असं अजिबात गोष्ट नाही. त्याच्यामध्ये अहंग्रह ध्यानापर्यंत आपण पोचावं लागतं तर शांती नावाची गोष्ट आपल्याकडे येते. वारकरी संप्रदायामध्ये ध्यान नावाची गोष्ट फक्त अभंगापुरती राहिलेली आहे महाराज. सुंदर ते ध्यान उभे विटेवरी एवढ्या पुरतच राहिले, याच्या पलीकडं नाही आहे. लक्षात येतं का. पण
शास्त्रानं सांगितलेले ध्यानाचे जे 3 प्रकार आहेत त्याचा तिसरा जो प्रकार आहे अहंग्र ध्यानापर्यंत आपली साधना जर पोचली तर असो ऐसा कोठे आठवची नाही देहीच विदेही भूभुदशा. हे ध्यान मंदिरात लागत नाही, हे ध्यान साधनभूमीमध्ये लागतं. ज्या ठिकाणी थोरा मोठ्यांनी संत महात्म्यांनी साधना केलेली आहे, ते स्थान पवित्र केलेलं आहे, त्या ठिकाणी गेल्यानंतर आपल्याला जे मिळतं ते. मग त्या ध्यान सहज लागतं का? नाही. त्या ध्यानाच्या अगोदर पूर्व अभ्यास असावा लागतो, त्या ध्यानाच्या पूर्वी ज्ञान असावं लागतं, त्या ध्यानाच्या पूर्वी कर्म असावं लागतं आणि त्या कर्माचा शिरच्छेद करायचा म्हणजे कर्म मारून टाकायचं आणि मग ध्यान अवस्थेमध्ये जावं. श्रेयो ही ज्ञान अभ्यासात ज्ञानात ध्यान विशिष्यते ध्यानात कर्म फलत्यागस त्यागात शांतीरनंतरम. त्याच्याशिवाय शांती मिळत नाही. आणि मग आपल्याला पुढे सांगितलेले सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, पण आज हे सांगायला गेले की थोडंसं लोक कचरतात, पण मी कधी कचरत नाही. माझी भाषा स्पष्ट आहे, एखाद्याला लागली पर्याय नाही त्याला. आचार्य उपासना, आचार्य उपासनम हा शब्द जो अत्यंत महत्त्वाचा आहे. असं का सांगावं लागलं? कारण तरी अवधान ऐकले दिजे असं म्हणतात, एवढंच नाही. मज हृदय सद्गुरू असं म्हणतात, एवढंच नाही. आता हृदय आपुले असं म्हणतात जेवढा माऊली, तेवढा माऊलींच्या दृष्टीनं आपण विचार करायचा, म्हणजे आपण माऊली व्हावं आणि विचार करावा. ध्यानात येतं का बघा. आपल्याकडं आता शेवया करायला चालू होतात ना, आता रेडीमेड मिळतात मशीनमध्ये, वरून गोळा घातला की खाली शेवया तयार. पण पूर्वीच आपल्याकडे एक पद्धत आहे, पाट ठेवायचं, त्या पाटाला खाली एक पाट असायचा, डबा ठेवायचा आणि त्या डब्यावर बसायचं आणि शेवया वळायच्या. आता वळलेल्या शेवया कोणी कोणी आत्ता तयार केल्यात सांगा? खाल्लेत हा प्रश्न विचारत नाही मी. वळलेल्या शेवया घरात आहेत का कुणाच्या? द्या जाताना बांधून, मी पण चव बघतो आता. वळलेल्या शेवया पाहिजेत मला. कुणाच्या घरात आहेत? नाहीत कुणाकडंच. वळलेल्या शेवया नाहीत. मग शेवया तरी आहेत का नाहीत? त्या कुठल्या मशीनमधल्या शेवया? वळलेल्या शेवयामध्ये एक आर्तता होती. ती आर्तता होती प्रेमाची, आपुलकीची. आताच्या शेवया मशीनमधल्या तिथं वाळवलेल्या असतात, पुन्हा पावसाळ्याच्या आधी वाळवायला लागतात. आणि वळलेल्या शेवया एकदाच वाळवायच्या आणि ठेवायच्या, परत त्याला काही नाही, पीठ तेच. मग बदल काय झाला? भावनेमध्ये बदल झाला. क्रियेचा लाभ ज्या वेळेला तयार होतो त्यावेळेला भावना त्याच्या पाठीमागची जी असते ती भावना क्रियेमध्ये उतरावी लागते. ध्यानात येतं का बघा? त्यावेळेला आपल्याला त्या क्रियेपासून होणारा आनंद जो आहे तो आनंद प्राप्त होतो, तोपर्यंत होत नाही. शास्त्रामध्ये एक प्रमाण आहे की ज्या ज्या ठिकाणी दृष्टी आपली जाते त्या त्या ठिकाणी चेतनत्व दिसावं. शास्त्र काय म्हणतं? चेतनत्व दिसावं. दिसतं का आम्हाला? नाही दिसत. चेतनत्व प्रभूचा साक्षात्कार दिसावा, दिसत नाही. मग काय काय दिसतं त्या त्या ठिकाणी? त्या त्या ठिकाणी माझ्या दृष्टीनं जे पाहतो ते दृष्ट. मी माझ्या दृष्टीनं पाहतो ते मला दिसतं, तुम्ही तुमच्या दृष्टीनं पाहता ते तुम्हाला दिसतं. एखादा शास्त्रज्ञ पाहत असेल त्याच्या दृष्टीनं तो शास्त्रज्ञाच्या दृष्टीनं त्याला ते दिसत असेल. म्हणजे सफरचंद खाली पडलं, त्याच्या पूर्वी पडत नव्हतं का? न्यूटनच्या पूर्वी पडत नव्हतं का? पडत. आता पडतं का नाही? पडतं. त्याची दृष्टी त्या ठिकाणी खालीच पडते. वस्तू बऱ्याच फेकून वर बघितल्या खालीच येतात, त्याला शास्त्रज्ञाची दृष्टी म्हणतात. आमच्यासारखा एखादा तिथं असता तर म्हटलं असता हे माझ्या खाण्यासाठी परमेश्वरानं दिलेले, म्हणजे देवाने हे फळ काट खाली पाडलं की माझा भक्त आहे, त्या भक्ताला खावं, पोट भरावं म्हणून मला दिले. लक्षात येतं का बघा? माझी दृष्टी वेगळी असेल, शास्त्रज्ञाची दृष्टी वेगळी असेल, भक्ताची दृष्टी वेगळी असेल, साधकाची दृष्टी वेगळी असेल आणि संतांची दृष्टी वेगळी असेल. त्या गोष्टीचा विचार करताना प्रत्येकाची दृष्टी वेगळी असते. हा दृष्टीपात यत्र यत्र धुमा तत्र तत्र वन्नी या नियमानं जर बघायचं झाला तर आपल्याला येतं की ज्या ठिकाणी अग्नी त्याच ठिकाणी धूर आहे, किंवा ज्या ठिकाणी धूर दिसतो त्या ठिकाणी अग्नी आहे यथा महान असेल. ज्या ठिकाणी धूर नाही त्या ठिकाणी अग्नी नाही. ज्या पद्धतीनं तलावाच्या ठिकाणी धूर दिसत नाही याचा अर्थ त्या ठिकाणी अग्नी नाही. डोंगरात कुठेतरी धूर दिसतो, त्या
त्याचा अर्थ त्या ठिकाणी अग्नी आहे. हे कोण सांगतं? माणूसच सांगतो, कारण आग लावणारा दुसरा कोण नाही, तेवढाच आहे, त्यालाच ते कळतं. मग जेवढं आग लावण्याचं कळतं तेवढं शास्त्र सुद्धा कळलं पाहिजे, तेवढं संतवाङ्मय कळलं पाहिजे, आणि त्याच्यासाठी आपली दृष्टी असली पाहिजे, ती म्हणजे आचार्य उपासना. गुरूंच्या जवळ जावं, बसावं, आलेल्या अनेक शंकांचं निरसन करून घ्यावं, पण गुरूंची पात्रता ओळखावी, आणि त्याच्यासाठी सांगितलं. आणि त्याच्यासाठी विचारसागर नावाचा ग्रंथामध्ये 3रा तरंग अखंड घातला. तो एवढ्यासाठीच घातला की गुरु ओळखावेत कसे. श्रोत्रिय, ब्रह्मनिष्ठ आणि कृपाळू हे गुरु असावेत. श्रोत्रिय असावे, वेद वेदांत उपनिषदांचा अभ्यास केलेले असावेत, प्रदर्शनासाठी नाही. लक्षात आलं का बघा, श्यामसुंदर महाराज आलेत आमच्याकडं, लातूरवरून आलेत. आज एवढा प्रवास झालाय तरी फक्त कीर्तन प्रवचन ऐकण्यासाठी माझ्यापर्यंत इथंपर्यंत पोहोचलेत. पहिल्यांदा मी धन्यवाद देतो त्यांना, कारण एवढ्या प्रेमानं माणसं येतात आपल्यापर्यंत आणि माझ्यापेक्षा अधिकारी आहेत. कारण मी फक्त संस्कृतचा शिक्षक आहे, ते संस्कृत विद्यापीठ चालवतात. ध्यानात आलं का बघा, हे लातूरमध्ये त्यांचं कालिदास युनिव्हर्सिटीचं संस्कृत केंद्र जे आहे ते संस्कृत महाविद्यालयाचे ते प्राचार्य स्वतः काम करतात. मी फक्त संस्कृत टीचर आहे, एवढंच सांगितले तुम्हाला. ते मी सांगत नाही, पण आता ओळख म्हणून आपल्याला सांगितली. कारण एक सामान्य आहे, साधक आहे की जी परंपरा आहे ती परंपरा जीवे प्राण आपण पेलणं हे गरजेचं आहे. आणि इथं जात असताना मग आपल्याला आचार्यांची उपासना करावीच लागते. कोणती गोष्ट सहजासहजी मिळत नाही. नवख्या माणसाला मी पहिलं उदाहरण देतोय आणि थांबतोय, लक्षात आलं का बघा, कारण पुढची वेळ आपली ठरलेली आहे, त्या पद्धतीनं जाईल. आपल्याला माहिती आहे MSc ॲग्रिकल्चर हा विषय ऐकलाय, म्हणजे तो मास्टर झालेला आहे. माफ करा कोण असेल तर, पण मास्टर झालेला आहे. MSc BSc ॲग्रिकल्चर हा मास्टर झालेला मुलगा आहे. आणि त्याला सांगितलं की बाबा भरणी करायची आहे, आता तेवढं एटा घालायचं आहे. मुद्दा कळला आपल्याला? आता काय करायचं आहे? एटा घालायचं आहे. तो म्हणणार बाबा हा शब्द काय कुठं तिथं नव्हता. तो म्हणतो लेका तुला मी सांगतो चल, कारण तुझं थिअरी झाले, प्रॅक्टिकल व्हायचं आहे. तुमच्या ध्यानात येतं का बघा, किती खोल नांगरी लागली पाहिजे, भरणीच्या आधी कुठलं खत पडलं पाहिजे, या सगळ्या गोष्टी तू कागदावरनं सांगशील, पण एटा घालायचं कागदावर नाही, तिची आकृती काढता येत नाही. आणि एटाक म्हणजे गाठी नाही, गाठी तू चल म्हणून दाखवतो, म्हणजेच प्रॅक्टिकल. गुरु हे काम करतात. गुरु काय काम करतात? हे काम करतात की बाबा हे एटाक असं घालायचं आहे, हे प्रॅक्टिकलमध्ये येतं. जसं वडील आपल्या मुलग्याला शेतीमध्ये नेऊन प्रत्यक्ष दाखवतो किंवा तो आवत्या दाखवतो, हे एटाक असं का घालायचं. समजा बैल फिरलंच, बांधावनं खाली उतरलंच, तर त्यावेळेला त्या गाठेला फक्त हात लावला, गाठ सुटली पाहिजे, बैल बाजूला झाली पाहिजेत, म्हणजे जीवही वाचला पाहिजे आणि आपण शाबूत झालं पाहिजे. नवक्याने जाऊन गाठीवर गाठ चढवली तर खुरपा आणण्याशिवाय पर्याय नाही. कुठलाही धक्का न लागता ज्या अर्थी आम्हाला व्यवस्थितपणे आऊत पाणी झालं पाहिजे, हे जसं शेतकरी राजा शिकवतो, तसं कोणती नाती गोती बाजूला न ठेवता, कोणत्याही विध्वंसक प्रवृत्ती न येता आपल्या अंतःकरणामध्ये एक भक्तीचा उमाळा अत्यंतिक जिव्हाळ्यानं यावा, निर्माण व्हावा, याच्यासाठी जे प्रयत्न करतात त्यांना आपण संत म्हणतो, त्यांना आपण गुरु म्हणतो. ते श्रोत्रिय असावेत, ब्रह्मनिष्ठ असावेत आणि कृपाळू असावेत. आपल्याकडे येणाऱ्या शिष्याला आत्यंतिक समाधानानं कुरवाळणारे असावेत, जवळ करणारे असावेत, शिष्याकडून याचना करणारे नसावेत. हे ध्यानात येते का? म्हणजे आता अनेक संप्रदायामध्ये तसे आहेत की या शिष्याने हे द्यावं, या शिष्याने ते द्यावं. वारकरी संप्रदायामध्ये हा नियम कुठंही नाही. ध्यानात येतं का बघा? का नाही नियम? कारण इथं फक्त एक सत्वशुद्धी हा शब्द आहे, तत्वबोधन हा एक शब्द आहे, आणि सकल दुःख निवृत्ती आणि परमानंदाची प्राप्ती याच्याचसाठी आटोकाट प्रयत्न करणे. शौच शुद्धता, अंतःकरण शुद्धी आणि बाह्य शुद्धी म्हणजे शारीरिक शुद्धी. आपण मळ काढतो शरीराचा, चंदन लावतो, साबण लावतो, त्यानं मळ निघतो, पण अंतःकरण शुद्धी
हा सगळ्यात मोठा विषय. अंतःकरण शुद्धीसाठी कोणकोणते उपाय करावेत? पहिला उपाय फक्त मी आपल्याला सांगतो. पहिला उपाय आहे नामस्मरण. हा अंतःकरण शुद्धीसाठी असणारा उपाय आहे. पण ते नाम सुद्धा आत्यंतिक श्रद्धेनं गुरूंच्या मुखातून आपल्यापर्यंत यावं. माळ इकडं बघून तिकडं गाठली ही याला गुरु म्हणत नाहीत. लक्षात येतं का बघा, की तो शिष्य जो आहे तो शिष्याचं सर्वस्व गुरूंनी आपल्या हातात घेतलेलं आहे. म्हणजे मुलापेक्षा स्वतःच्या शिष्यावर प्रेम. ध्यानात येते का बघा, मुलापेक्षा शिष्यावर प्रेम. एक प्रसंग आलाय म्हणून फक्त सांगतोय आपल्याला. दादा महाराज साखरे यांचा चिरंजीव, एकुलता एक कन्या येशोबाईताई त्यांना म्हणतात. त्यांचा एकुलता एक मुलगा वारला गेला. पाठ चालू होता. कुणीतरी सांगितलं दादा असं असं झाले. म्हणले ठीक आहे, काय हरकत नाही, पाठ संपवतो आणि येतो. पाठ संपवला, ते गेले, दर्शन घेतलं आणि पुन्हा आपल्या आपल्या कामाला चालू झाले. लोकांना काय वाटलं नाही विशेष. म्हणजे ज्ञानी आहेत आणि ज्ञानी माणसानं रडणं कदाचित चुकीचं झालं असेल. आता हे बाबांनी माझ्या सांगितलेलं उदाहरण आहे. म्हणून काही होते त्याच्यामध्ये, स्वामी होते आणि ताळशेकर महाराज होते. बापू म्हणायचे त्यांना. यांनी खिडकीतून बघितला की दादा आज जाऊन रडतात काय काय. गुरूंची परीक्षा घेणारे शिष्य आज जाऊन रडतात काय बघायला लागले. तर दादानी आज ज्ञानेश्वरी उघडलेली होती आणि वाचन चालू होतं. घरातल्यांना सांगितलं होतं तुमचं रडून झालं की सांगा, मग आपण त्याचा अंत्यविधी करू. ध्यानात येतं का बघा. हा एक प्रकार झाला. दुसरा प्रकार असा झाला की काही दिवसानंतर, मला वाटते काही महिने झाले, आणि त्या काही महिन्यानंतर त्यांचा एक शिष्य आजारी पडला. आणि शिष्य आजारी पडल्यानंतर त्या आजारातून तो उठला नाही, त्याच्यात तो गेला. शिष्य वारल्यानंतर धायमुकून रडणारे गुरु होते. धायमुकून रडायला लागले. लोक म्हटले ज्ञानी माणूस रडतोय का. धाडच नव्हतं, दादांना विचारायचं कोणाचं धाडच नव्हतं. पण काही त्यांची शिष्यगण होते, ते पुढं होते. त्यांनी विचारलं धाडस करून, दादा मुलगा गेला त्यावेळा नाही रडला तुम्ही, आम्ही बघितले, आणि शिष्य गेल्यानंतर रडला असं का. ते म्हणले अरे मुलगा माझ्या ऐहिक स्वरूपाच्या संपत्तीचा, इस्टेटीचा वारसदार होता. शिष्य जो माझा गेला ना, तो माझ्या पारमार्थिक संपत्तीचा वारसदार होता. पुढच्या 50 वर्ष त्यानं माझी परंपरा चालवली असती, अनेक लोकांना त्यानं ज्ञान दिलं असतं, म्हणून मला रडू आलं. शुद्धता अंतःकरणामध्ये असल्याशिवाय या गोष्टी घडत नाहीत. आणि मग विनिग्रह हा आपल्यामध्ये असावं. ते मग आत्मसंयम. सगळ्यात मोठा, संप्रदायातला मोठा शब्द कोणता असेल तर हा शब्द आहे आत्मसंयम. हा आत्मसंयम ज्याच्याजवळ आहे त्याला पारमार्थिक शक्ती प्राप्त होती. ज्याच्याजवळ आत्मसंयम नाही त्याला पारमार्थिक शक्ती प्राप्त झाल्यासारखी वाटते, पण झालेली नसते. हा ज्याचा त्याचा विचार असतो. लक्षात येतं का बघा. म्हणून आत्मानुभूती हा एक प्रयोग आपल्यावर आपण करायचा असतो. तो ध्यानापासून चिंतनापर्यंत यावा लागतो. मग चिंतन, मनन आणि मग निधिध्यासन. आणि या 3 गोष्टी पूर्ण झाल्या की एकच शब्द राहतो, तत्वम पदार्थ शोधन. तत्वम पदार्थ शोधन म्हणजे गुरूंच्या मुखातून एक शब्दाची उकल फक्त बाहेर यावी लागते. तत्वमशी या महावाक्याचा उपदेश, ते तत्वम अशी यानं प्रसिद्ध झालं की आत्मसंयम असणाऱ्या शिष्याला आत्मउद्धाराचा मार्ग मिळतो. हा उद्धाराचा मार्ग सर्वांना मिळावा हीच ईश्वरी प्रार्थना. पुंडलिक वरदारी विठ्ठल.